निवडणुकीमध्ये पैशाचा धूर निघतोय, सत्तेचा माज राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून व वागणुकीतून दिसत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केलाय। एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसत नाहीये, मात्र पैशांच्या थैल्या घेऊन या पैशांच्या थैल्या उघड केल्या जात आहेत। मुंबईत प्रदूषणाची पातळी वाढली आहे, तर राज्यभरात भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। नाशिकमध्ये कुंभमेळ्यात गैरसोय होऊ नये यासाठी पालकमंत्री नेमला जात नसल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। नाशिकमध्ये झाडं कापायला आपला विरोध असून नाशकामध्ये मुंह में राम और बगल में अदानी अशी स्थिती असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। राज्यामध्ये आपण बघाल तर निवडणुकांचं वातावरण आहे। सगळं सरकार मग मुख्यमंत्री असतील, त्यांचे दोन सहकारी असतील, मी उपमुख्यमंत्री म्हणत नाही कारण ते संविधानिक पद नाही आहे, दोन सहकारी असतील आणि सगळं मंत्रिमंडळ हे प्रचारासाठी फिरतंय। गावागावात किंवा जिथे जिथे निवडणूक आहे तिथे जाऊन मतं मागतंय आणि या प्रचाराच्या दरम्यान कधीही नव्हता तेवढ्या ह्या निवडणुकांमध्ये, या खरं स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर निघताना दिसतोय। आज सुद्धा सामनाचा अग्रलेख आपण वाचला असाल, त्याच्यात देखील याचा उल्लेख केलेला आहे। पैशाचं वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि एक प्रकारचा सत्तेचा माज, सत्तेचा दर्प या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे की आता कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात येत असलं तरी देखील माझ्या हातामध्ये एक अख्खे टेंडरची कॉपी चालेल, त्याचं पहिलं पान आहे की ज्याच्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल, कन्व्हेन्शन हॉल वगैरे अशा काही गोष्टी केल्या जाणार आहेत। म्हणजे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं कापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जाते। याचा अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व हे थोतांड आहे। काल परवाकडेच आपल्या माननीय पंतप्रधान यांनी अयोध्येच्या राम मंदिरावरती ती रामध्वजा वगैरे ती फडकावली, म्हणजे तिकडे जाऊन राम राम करायचं आणि नाशिकमध्ये मुंह में राम आणि बगल में अदानी असं यांचं काम आहे की काय? कारण काही म्हणी आपल्याला बदलल्या पाहिजेत। मुंह में राम और बगल में छुरी असं जे काय म्हणत होतो, आता रामाच्या नावाने ही जागा अदानी हा एक शब्द झाला आहे कॉन्ट्रॅक्टरचं प्रतीक म्हणून। म्हणजे ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आत्ता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं कापताय किंवा नष्ट करताय, हा सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी मी सहमत आहे। दरम्यान भूमिका मांडणं उद्धव ठाकरेंचा अधिकार आहे, ती त्यांनी मांडली, मात्र तपोवन संदर्भातील निर्णय सर्वांना सोबत घेऊन सरकारनं घेतलेला आहे। मात्र ठाकरेंनी जी भूमिका मांडली त्यावर सरकार निर्णय घेईल अशी प्रतिक्रिया भाजप नेते आशिष शेलार यांनी दिली आहे। आपली भूमिका पक्ष म्हणून मांडणं त्यांचा अधिकार आहे। सरकारने घेतलेल्या कामाचा विषय हा सर्व विचारांना एकत्रित घेऊन केलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यासारख्या अन्य जे भूमिका मांडतायत त्याच्यावर सरकार योग्य विचार करेल।